नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन 2025 झालेली होती, तर त्याचे मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जे आहे तर ती वेबसाईटला आलेली आहेत. तर त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MSc झुलॉजीची 2025ची ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन दिलेली असेल तर त्याची मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट आलेली आहे. आणि त्यामध्ये बघा त्यानंतर पुढे ॲडमिशन प्रोसेस कशी असणार आहे, तसेच बघा इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहेत, कधीपर्यंत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, त्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन कधी करायचं आहे, तर त्याविषयी आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. ते व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमचे डाऊट्स जे आहेत तर ते डाऊट्स क्लिअर होतील. तर जी नोटिफिकेशन आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती नोटिफिकेशन सुरुवातीला बघूयात. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी अंतर्गत MSc झुलॉजी हा कोर्स येत असतो. तर यामध्ये बघा पुढील जी ॲडमिशन प्रोसेस जी आहे तर त्याविषयी माहिती दिलेली आहे. 19 जून 2025ची ही नोटिफिकेशन आहे. द लिंक फॉर अपलोडिंग द डॉक्युमेंट्स विल बी ओपन 19 जून 2025. द कॅन्डिडेट्स फ्रॉम मेरिट लिस्ट must log in the following website and upload the relevant documents as listed below on before 25 जून 2025. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल त्याच ठिकाणी जाऊन जी वेबसाईट दिलेली आहे campusuniPune.ac.in या वेबसाईटवर जाऊन, म्हणजे आपली जी लॉग इनची जी रेग्युलर ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल त्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जे आहे तर ते अपलोड करायचे आहे. तर ती आज 19 जूनला ओपन झालेली आहे आणि लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे 25/6/2025. या अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहे. आता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार या ठिकाणीच तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. 10वी असेल, 12वी असेल, FYBSc, SYBSc तसेच TYBScचे मार्कशीट. आणि जे विद्यार्थी बघा लास्ट इयरला असतील तर त्यांनी बघा सांगितलेलं आहे, इफ फायनल सेमिस्टर TYBSc रिझल्ट इज डिक्लेअर अदरवाईज फिल द अंडरटेकिंग फॉर्म. आता ज्यांचे रिझल्ट लागलेले आहे तर त्यांनी ऑनलाईन जी प्रिंट असते तर ती अपलोड करू शकता, किंवा ज्यांचे अजूनपर्यंत लागलेलेच नाही तर त्यांनी अंडरटेकिंग जो फॉर्म आहे तर तो अंडरटेकिंग फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि त्या ठिकाणी TYBScच्या रिझल्टवर तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा काय सांगितलेलं आहे, कास्ट सर्टिफिकेट. आता जे विद्यार्थी कास्टचा बेनिफिट घेणार आहेत तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. जे विद्यार्थी EWS असतील ते EWS सर्टिफिकेट अपलोड करतील. काही SC/BC स्टुडंट असतील तर त्यांना ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आणि ज्या कॅटेगरीना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे तर त्यांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र डोमिसाईल सर्टिफिकेट पण लागणार आहे. त्यानंतर बघा जे विद्यार्थी डिफेन्स कोटामधून ॲप्लाय केलेला असेल तर त्यांना डिफेन्स कोटाचं सर्टिफिकेट लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दिव्यांग या कॅटेगरीमधून ॲप्लिकेशन केलेलं असेल तर त्यांना दिव्यांग सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर पुढे बघा आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटोग्राफ आणि सिग्नेचर हे तुम्हाला तुमचे नॉर्मल डॉक्युमेंट्स आहेत तर ते तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर जे विद्यार्थी अदर युनिव्हर्सिटीचे असतील तर त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर ट्रान्सफर सर्टिफिकेट इफ अवेलेबल अदरवाईज फिल अंडरटेकिंग फॉर्म. आता ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजेच आपण त्याला TC म्हणत असतो. जर अवेलेबल नसेल तर तुम्ही अंडरटेकिंग फॉर्म जो आहे तर तो फिल करून त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. त्यानंतर बघा द अपलोडेड डॉक्युमेंट्स विल बी अप्रूव्ड बाय द डिपार्टमेंट बाय ऑनलाईन मोड. द फी पेमेंट चलन फॉर द ॲडमिशन विल बी जनरेटेड आफ्टर अप्रुव्हल ऑफ द मॅनिडेटरी डॉक्युमेंट्स. तर बघा जेव्हा तुम्ही फी पेड करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला शो होणार आहे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करशाल आणि त्यानंतर तुम्हाला फी पेमेंटचं ऑप्शन येणार आहे, तेव्हाच तुम्ही कन्सिडर केले जाणार आहे ॲडमिशनसाठी. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलेलं आहे, स्टुडंट्स कॅन पे फी ऑनलाईन अँड कन्फर्म द प्रोविजनल ॲडमिशन. तुम्हाला फी पेमेंट करायची आहे म्हणजे तुमचं कन्फर्म
प्रोविजनल ॲडमिशन होणार आहे. त्यानंतर मग पुढची प्रोसेस असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ रिलेव्हंट अपलोडेड डॉक्युमेंट्स विल बी कॅरीड आउट व्हेन टीचिंग विल कॉमेन्स. द डेट शाल बी कम्युनिकेटेड बाय ईमेल आफ्टर 30 जून 2025. त्यानंतर बघा, आता सुरुवातीला तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे अपलोड करून घ्यायचे आहे, फी पेमेंट करायची आहे, म्हणजे प्रोविजनल तुमच्या ॲडमिशनला कन्फर्म होणार आहे. त्यानंतर मग 30 जून नंतर बघा तुम्हाला ईमेलद्वारे कळवलं जाणार आहे की तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन कधी असणार आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट तसेच तुम्हाला झेरॉक्स कॉपी लागतील सेल्फ अटेस्टेड, तर त्यासाठी कधी यायचं आहे, तर ते तुम्हाला 30 जून नंतर तुम्हाला ईमेलद्वारे कळवलं जाणार आहे. त्यानंतर बघा, फिलिंग टू पे ॲडमिशन फी बिफोर 25 जून 2025 शाल बी कन्सिडर ॲज नॉट इंटरेस्टेड अँड द सीट शाल बी अलॉटेड टू द नेक्स्ट कॅन्डिडेट फ्रॉम द वेटिंग लिस्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे विद्यार्थ्यांनी म्हणजे घ्यायचंच आहे ॲडमिशन त्यांनी 25 जूनपर्यंत कन्फर्म करून घ्यायचं आहे. आणि जे विद्यार्थी कन्फर्म करून घेणार नाही, म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करणे आणि त्यानंतर फी पेमेंट करणे ह्या प्रोसेस करणार नाही, तर मग त्यांची जागा जी आहे तर ती वेटिंग लिस्टमधील विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. वेटिंग लिस्ट कॅन्डिडेट्स विल बी इन्फॉर्म लेटर बाय ईमेल फोन आफ्टर 5 जून 2025. 25 जून 2025. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे वेटिंग लिस्टमधील कॅन्डिडेट आहे तर मग त्यांना इन्फॉर्म केलं जाणार आहे ईमेलद्वारे किंवा फोनद्वारे 25 जून नंतर. कॅन्डिडेट मस्ट प्रोड्यूस ओरिजिनल डॉक्युमेंट्स अलॉंग विथ वन सेट ऑफ सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ॲट द टाईम ऑफ फिजिकल व्हेरिफिकेशन. मग त्यानंतर बघा, जे आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंटचं, तर त्यासाठी वरती जे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे ते ओरिजिनल लागणार आहे आणि त्याचबरोबर एक सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपीचा सेट तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचा आहे फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी. त्यानंतर बघा, द मेरिट लिस्ट आर प्रिपेअर ॲज पर ऑर्डिनन्स 181-A ऑफ सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अँड द अदर ॲप्लिकेबल रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. ॲडमिशन या ठिकाणी बघा, ॲडमिशन शाल बी ट्रीटेड ॲज प्रोविजनल अंटिल फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ ऑल रिलेव्हंट डॉक्युमेंट्स इज कम्प्लिटेड अँड ऑल इलिजिबिलिटी कंडिशन्स आर फुलफिल. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुमचं फायनल ॲडमिशन होणार आहे, पहिलं काय आहे, तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, त्यानंतर मग फी पेमेंट करायची आहे, मग त्यानंतर तुमचं प्रोविजनल ॲडमिशन कन्सिडर केलं जाणार आहे. त्यानंतर मग फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे. मग त्यामध्ये हे तिन्ही प्रोसेस जो कंप्लीट करणार आहे मग तोच इलिजिबल असणार आहे ॲडमिशनसाठी किंवा त्याचं ॲडमिशन कन्फर्म होणार आहे. आता बघा, ही सर्व नोटिफिकेशन आपण बघितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा, आता मेरिट लिस्ट विषयी आता माहिती बघूयात. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा व्यवस्थित. तर बघा, ही मेरिट लिस्ट आहे. स्टुडंट्स फॉर ॲडमिशन टू MSc झुलॉजी फॉर ॲकॅडमिक इयर 25-26. यामध्ये डिस्ट्रीब्युशन सीट्स दिलेल्या आहे. इनटेक टोटल 31 जागा आहेत. त्यामध्ये जनरलच्या 10, EWHच्या 3, SC/BCच्या 3, SCच्या 4, ST कॅटेगरीच्या 2, DTA विजेच्या 2, NTBची 1, NTCची 1, NTDची 0A, OBCच्या 5 त्यानंतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन दिलेलं आहे. दिव्यांगासाठी 2, डिफेन्ससाठी 2, ऑर्फनसाठी 0, स्पोर्ट अँड कल्चर यासाठी बघा 1 जागा आहे. तर या ठिकाणी बघा जनरलची मेरिट लिस्ट तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. या ठिकाणी बघा हे 10 विद्यार्थी जे आहेत तर ते मेरिट लिस्टमधले आहेत. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित त्यांचे मार्क किंवा तुमची जी माहिती आहे तर ती चेक करू शकता. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, EWHची मेरिट लिस्ट बघूयात. या ठिकाणी बघा 1, 2, 3 विद्यार्थी जे आहेत तर ते EWHचे आहेत. आता पुढे बघूयात विद्यार्थी मित्रांनो, SC/BCचे मेरिट लिस्ट तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल बघा. या ठिकाणी SC/BCची मेरिट लिस्ट तुम्हाला दिसत आहे.
त्यानंतर SC ची मेरिट लिस्ट दिलेली आहे. हे विद्यार्थी मेरिट लिस्टमधले आहेत. त्यानंतर ST कॅटेगरीचे, त्यानंतर DTA VJ ची मेरिट लिस्ट आहे. त्यानंतर बघा NTB ची मेरिट लिस्ट आहे. त्यानंतर NTC आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीची मेरिट लिस्ट तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर स्पोर्ट्स अँड कल्चरची ही मेरिट लिस्ट तुम्हाला दिसत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण मेरिट लिस्टविषयी माहिती बघितलेली आहे. मग पुढे जी वेटिंग लिस्टमधील कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांची या ठिकाणी नावे बघू शकता. या ठिकाणी जनरलची वेटिंग लिस्ट आहे बघा. त्यानंतर बघा EW ची वेटिंग लिस्ट. त्यानंतर बघा पुढील कॅटेगरी असणार आहे SC BC, त्यानंतर SC कॅटेगरी, त्यानंतर ST कॅटेगरी. या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहे, मार्क्स किती पडलेले आहे, युनिव्हर्सिटी कोणती आहेत, त्यानंतर कॅटेगरीविषयी पण माहिती दिलेली आहे. त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे DTA VJ, त्यानंतर NTB. या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत तर त्यांची माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा पुढील कॅटेगरी असणार आहे NTC, त्यानंतर OBC, त्यानंतर स्पोर्ट्स कल्चर वेटिंग. या बाकीचे जे आहेत तर ते सर्व वेटिंग लिस्ट आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण MSc झुलॉजी हा जो कोर्स आहे ॲकॅडमिक इयर 25-26साठी, तर त्यामध्ये ॲडमिशनसाठी जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन झाली होती तर त्याची आपण मेरिट लिस्ट तसेच वेटिंग लिस्ट याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. आणि त्यानंतर मग जी ॲडमिशन प्रोसेस असणार आहे त्याविषयीसुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुरुवातीला तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे, त्यानंतर फी पेमेंट करायची आहे, मग प्रोविजनल ॲडमिशन होणार आहे, त्यानंतर फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे. या तिन्ही स्टेप जो विद्यार्थी कंप्लीट करणार आहे त्याचंच फायनल ॲडमिशन होणार आहे. त्यानंतर काही वरील मेरिट लिस्टमधील विद्यार्थ्यांनी जर ॲडमिशन घेतलं नाही तर खाली जे वेटिंग लिस्टचे विद्यार्थी आहेत तर त्यांना ते ॲडमिशन त्या ठिकाणी घेता येणार आहे. तर अशा प्रकारे आज आपण या कोर्सेस रिलेटेड संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. ॲडमिशन प्रोसेसविषयी सुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा का व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.